राज्यातील सर्वांसाठीच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे हवामानासंदर्भातली। महाराष्ट्रात पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। अरबी समुद्राकडून वेगानं हवा महाराष्ट्राच्या दिशेने येते। इतकंच नाही तर दिल्ली आणि उत्तरेकडून देखील हवा महाराष्ट्राच्या दिशेने येते। गुजरात आणि महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढचे 5 दिवस अति धोक्याचे असणार आहेत। भारतात 2 ठिकाणी सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होत आहे। दोन्हीही उत्तरेकडे आहेत। मात्र अरबी समुद्रातून किनारपट्टीकडे येणाऱ्या वाऱ्यांचा वेग जास्त असल्यानं फक्त पाऊस नाही तर कोकण आणि किनारपट्टीलगत भागात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पुढचे 48 तास राहणार आहे। महाराष्ट्रात पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरीमध्ये 70 ते 50 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस होईल। या कालावधीत किनारपट्टी आणि समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। पुण्यात आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। पहाटेपासून वादळी वारे आणि पावसानं जोर धरलाय। त्यामुळे नागरिकांनी छत्री, रेनकोट घेऊनच घराबाहेर पडावं। मुसळधार पावसामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। मराठवाडा वगळता महाराष्ट्रात बऱ्यापैकी सगळीकडे पाऊस राहणार आहे। महाराष्ट्रात जुलै अखेरीस मान्सून पुन्हा गायब होण्याची शक्यता आहे। 5 दिवसानंतर पुन्हा पाऊस गायब होऊन ऊन येण्याची शक्यता आहे। आधीच अल निनोमुळे यंदा मान्सून महिनाभर उशीर आलाय। त्यात म्हणावा तेवढा पाऊसही झालेला नाहीये। असं असताना आता पुन्हा जुलै अखेरीस मान्सूनच्या पावसाचा ब्रेक लागणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतः सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। दरम्यान राज्यातील विविध भागात पावसानं चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पनवेलमध्ये सुद्धा पावसानं चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे। रात्रभर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नवी मुंबईतील वाशी येथील पीएमसी भाजी मार्केटच्या मुख्य द्वारासमोर पहाटे मोठ्या प्रमाणात पाणी साचले। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे बाजारात येणारे व्यापारी, हमाल, वाहनचालक तसंच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पाणी साचल्यामुळे नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत ये-जा करावी लागत असून वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला। प्रशासनाने तातडीनं पाण्याचा निचरा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। तसंच याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी सुद्धा पाहू शकता बऱ्याच भागात पावसानं चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे। इकडं जळगावमध्ये सुद्धा 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चोपड्यात दमदार पाऊस झालेला आहे। बळीराजाला दिलासा मिळालाय, जनजीवनावरही परिणाम झालाय। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात तब्बल 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज सकाळपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या 6 जुलैनंतर पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आज झालेल्या पावसामुळे करपू लागलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळू लागलेला असून बळीराजामध्ये समाधानाचं वातावरण आहे। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पाऊस न झाल्यानं खरीप हंगामातील पिकं कोमेजू लागली होती। त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते। आज सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जाते। दरम्यान शहरातही पावसाचा परिणाम जनजीवनावरती पाहायला मिळतोय। शालेय विद्यार्थी पावसात भिजत शाळेत जाताना दिसले तर अनेकांनी पुन्हा छत्र्यांचा आधार घेतलाय। हातगाड्यांवरील भाजीपाला पावसात भिजत असला तरी ग्राहकांची संख्या कमी असल्याचं चित्र पाहायला मिळालं। मात्र पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान उमटलेलं आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।